नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वांना जय श्रीकृष्ण, राधे राधे. तर आपण पाहणार आहोत दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्याच्या स्वतःचं कसं वाईट होतं यावर. दुसऱ्यांचं वाईट केलं तर स्वतःचंच वाईट होतं. दुसऱ्यांच्या रस्त्यात काटे पेरले तर स्वतःच्या रस्त्यात फुले कशी उगवणार हे तर सर्वांना माहितीच आहे. या जगात प्रत्येक माणूस सुख, यश, सन्मान आणि शांततेच्या शोधात असतो. पण अनेकदा काही लोक स्वतः पुढे जाण्यापेक्षा दुसऱ्याला खाली खेचण्यात आनंद मानतात. ते दुसऱ्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात, त्यांची बदनामी करतात, मत्सर करतात, खोटे आरोप करतात किंवा त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की त्यामुळे आपण मोठे होऊ, पण जीवनाचा नियम वेगळाच आहे. जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो अनेकदा स्वतःच त्यात पडतो. जो दुसऱ्याच्या वाटेत काटे पेरतो त्याच्या वाटेला फुले कशी मिळू शकतील. जीवन हे आरशासारखं आहे. आपण जगाला जे देतो ते आपल्याला परत येते. आपण प्रेम दिलं तर प्रेम मिळते, आदर दिला तर आदर मिळतो, मदत केली तर मदत मिळते. पण जर द्वेष आणि मत्सर आणि अन्याय दिला तर त्याचे फळही तसंच मिळतं. समजा 2 शेतकरी आहेत. एक शेतकरी आपल्या शेतात चांगले बी पेरतो, मेहनत करतो, पाणी देतो आणि संयम ठेवतो. दुसरा मात्र स्वतःच्या शेताची काळजी न घेता पहिल्या शेतकऱ्याच्या शेतात जनावरे सोडतो. काही काळासाठी त्याला वाटते की त्याने दुसऱ्याचे नुकसान केले, पण शेवटी त्याचे स्वतःचे शेत ओसाड राहते. कारण दुसऱ्याचे नुकसान करण्यात वेळ घालवणारा स्वतःचे भविष्य घडूच शकत नाही. आपल्या आयुष्यातही हेच घडते. दुसऱ्याच्या प्रगतीचा हेवा करणारा माणूस स्वतःची प्रगती विसरतो. तो सतत इतरांकडे पाहत राहतो आणि स्वतःच्या क्षमतेचा विकास करत नाही. त्यामुळे त्याचे नुकसान इतरांपेक्षा जास्त होते. कर्माचा नियम अतिशय स्पष्ट आहे. प्रत्येक कृतीचे फळ असते. आज नाही तर उद्या, लवकर नाही तर उशिरा, पण प्रत्येक कर्माचा हिशोब नक्की होतो. म्हणून कोणाच्या डोळ्यात अश्रू आणण्यापूर्वी विचार करा, कारण ते अश्रू कधीतरी आपल्या आयुष्यात दुःख बनून परत येऊ शकतात. अनेक वेळा आपण पाहतो की काही लोक खोटे बोलून, फसवणूक करून किंवा दुसऱ्याची प्रतिमा खराब करून पुढे जातात. पण असे यश फार काळ टिकत नाही. खोट्याचा पाया कमकुवत असतो. सत्य उशिरा का होईना पण नक्की समोर येतं. जर तुम्हाला आयुष्यात मोठे व्हायचं असेल तर दुसऱ्याला खाली खेचू नका, त्याऐवजी स्वतःला उंच करा. दुसऱ्याच्या यशातून प्रेरणा घ्या, मत्सर नाही, कारण दुसऱ्याचा प्रकाश विझून आपला दिवा कधीच तेजस्वी होत नाही. असेच उदाहरण म्हणून एकदा एका गावात 2 व्यापारी होते. पहिला व्यापारी प्रामाणिक होता, दुसरा त्याची बदनामी करत असे. सुरुवातीला लोक गोंधळले. काही दिवसांनी सत्य समोर आले. लोकांनी प्रामाणिक व्यापाऱ्यावर अधिक विश्वास ठेवला आणि खोटे बोलणाऱ्या व्यापाऱ्याला काही विचारले नाही. त्या दिवशी त्याला समजले की दुसऱ्याला बदनाम करून स्वतःचा सन्मान वाढत नाही. लक्षात ठेवा, दुसऱ्याला अडवण्यात घालवलेली ऊर्जा जर स्वतःच्या प्रगतीसाठी वापरली असती तर यश निश्चित मिळाले असते. कधी कधी आपल्यावर अन्याय करणारे लोक सुखात दिसतात, तेव्हा निराश होऊ नका. प्रत्येक गोष्टीची वेळ असते. फळ पिकायला वेळ लागतो, तसेच कर्माचे फळही योग्य वेळी मिळते. माणसाची खरी ओळख त्याच्या संपत्तीत नाही तर त्याच्या वागण्याने होते. चांगुलपणा हा सर्वात मोठा ठेवा आहे. तो चोरीला जात नाही, कमी होत नाही आणि त्याचे व्याज आयुष्यभर मिळत राहते. तुम्ही कोणाचं भलं करू शकत नसाल तरी चालेल, पण कोणाचं वाईट करू नका. एखाद्याला जर मदतीचा हात देता आला नाही तर त्याचा हात सोडू नका, कारण जीवनात माणसं पैशानं नाही तर स्वभावानं श्रीमंत होतात. ज्यांनी तुमचं वाईट केलं त्याच्याविषयीही सूड बाळगू नका. सुडामुळे मन जळतं, क्षमा केल्याने मन शांत होतं. तुमची प्रगतीचं त्यांना सर्वात मोठं उत्तर असते. आजपासून एक संकल्प करायला पाहिजे की कोणाच्या यशाचा मत्सर करणार नाही, मी कोणाच्या वाटेत काटे पेरणार नाही, मी शक्य तितके प्रेम, आदर आणि मदत देईन, मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवीन, मी इतरांना खाली खेचण्याऐवजी स्वतःला उंच नेईन. लक्षात ठेवा, फुले वाटणाऱ्यांच्या हातांना आधी सुगंध लागतो, प्रेम वाढणाऱ्यांना आधी आनंद मिळतो. चांगले कर्म करणाऱ्यांच्या आयुष्यात उशिरा का होईना पण समाधान, सन्मान आणि यश नक्की येते. म्हणून दुसऱ्यांच्या रस्त्यात काटे पेरू नका, कारण त्या काट्यांवरून चालताना कधीतरी तुम्हालाच जावे लागते. आणि दुसऱ्याच्या रस्त्यात फुले पेरा, कारण त्यांचा सुगंध सर्वप्रथम तुमच्या हातावरच दरवळतो. आणि शेवटचा संदेश हा आहे की दुसऱ्यांचं वाईट करून कोणीही कायमचं मोठं झालेलं नाही, पण दुसऱ्यांचं भलं करून अनेकांनी स्वतःचं आयुष्य महान बनवलं आहे. म्हणून कर्म चांगलं ठेवा, विचार सकारात्मक ठेवा आणि प्रत्येकाच्या वाटेत फुले पेरा, कारण जीवन नेहमी आपण जे पेरतो तेच आपल्याला परत देतं.